सध्या देशामध्ये एका राज्यात एका विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे. तशी 2 राज्यामध्ये 2 ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. मात्र एका पोटनिवडणुकीची चर्चा देशभर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण ही जी होणारी पोटनिवडणूक आहे, ही सत्तारूढ भाजप पक्षासाठी फार प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची असणार आहे. अर्थात ती प्रतिष्ठेची लढत असणार आहे पटना शहरातील बांकीपूर या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, जिथून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे ज्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर खासदार झाले राज्यसभेवर, त्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवरती सध्या पोटनिवडणूक सुरू आहे. नितीन नवीन आपल्याला माहीत आहे की भाजपचा एक असा चेहरा, सर्वसामान्य व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि लगेच त्यांची वर्णी राज्यसभेवर खासदार म्हणून लागली. पण त्यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या आमदारकीच्या जागेवरती निवडणूक होते आहे. बरं, एवढ्यामुळेच ही निवडणूक चर्चेत आहे का? तर अजिबात नाही. ती चर्चेत आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की जंतर मंतरवर देशभरातील तरुणांनी एकत्र येऊन सत्तारूढ भाजपच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये जो प्रक्षोभ निर्माण केला आणि त्याचा परिणाम नेमका काय होतोय? कारण भारतीय जनता पार्टी मागच्या 12 वर्षापासून केंद्रात सत्तेत आहे. मात्र पहिल्यांदा जंतर मंतरच्या या आंदोलनानंतर सरकार हादरलं आणि हादरलेल्या सरकारच्या समोर आता पहिली निवडणूक आहे, जी लिटमस टेस्ट समजली जाते. त्यात नेमकं काय होणार आहे? ज्या प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जी पासून नरेंद्र मोदीपर्यंत अनेक राजकीय नेते आणि पक्षासाठी आपली राजकीय रणनीती यशस्वी करून दाखवली, ते प्रशांत किशोर पुन्हा एकदा याच निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात उतरले आणि म्हणून ही निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. काल म्हणजे 30 तारखेला या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि संपल्यानंतर, मतदानाची वेळ संपल्यानंतर जे एक्झिट पोल बाहेर येत आहेत, ते एक्झिट पोल भाजपला हादरवणार आहेत. कारण पहिल्यांदाच या 3 एक्झिट पोलनी या मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव होतोय असे आकडे समोर आणले. नेमकी काय सांगते ही निवडणूक? एक छोटीशी विधानसभा मतदारसंघातील ही पोटनिवडणूक भाजपसाठी कशी निर्णायक ठरणार आहे, या संदर्भात आपण पुढचे काही मिनिटे चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर जंतर मंतरवर सुरुवातीला सोनम वांगचुक यांनी उभा केलेलं एक आंदोलन, त्यानंतर त्या आंदोलनामध्ये कॉक्रोच जनता पार्टीची झालेला प्रवेश, त्यानंतर काँग्रेस आणि भाजप विरोधी सगळे राजकीय पक्ष ज्यावेळी मागच्या महिनाभरापासून सरकार विरोधी आंदोलन करत होते, हे पहिलं आंदोलन असावं मागच्या 12 वर्षातलं, तर भाजप सरकार झुकलं असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार. बरं, हे जंतर मंतरवर सुरू झालेलं आंदोलन काही पहिल्यांदाच सरकारच्या विरोधामध्ये आणि नीटच्या प्रश्नावरून होतं असं नाही. बिहार सारख्या राज्यामध्ये, आणि म्हणून मुद्दामून या घटनेचा मी उल्लेख करतोय की जिथली ही पोटनिवडणूक होते आहे, त्या बिहारमध्ये सुद्धा नीटच्या विरोधामध्ये फार मोठं आंदोलन उभं राहिलं. आणि आपल्याला माहित असेल तर जंतर मंतरवर जे तरुण एकत्र आले होते, नीटच्या अनुषंगानं केंद्रीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत होते, या तरुणामध्ये बिहारच्या तरुणांचा फार मोठा वाटा. त्याच बिहारमध्ये ज्या पटना शहरामध्ये बांकीपूर नावाचा हा विधानसभा मतदारसंघ येतो, तो मतदारसंघ पटना शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च विद्याविभूषित अशा मंडळीचा हा मतदारसंघ आहे. म्हणजे शहरातील IAS IPS अधिकारी, कर्मचारी, त्यासोबत मोठे उद्योजक आणि वकील, डॉक्टर्स अशा लोकांचा संपर्क असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. ज्या विधानसभा मतदारसंघामधून नितीन नवीन यांचे वडील 4 वेळा आमदार झाले होते. म्हणूनच हा नितीन नवीन यांचा जो काही मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ भाजपचा गड समजला जातो. कारण मागच्या 2010 पासून या विधानसभा मतदारसंघामध्ये सलग भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. आता आकडे काय सांगतायत? 3 एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यावर एकदा नजर टाकली पाहिजे. सगळ्यात आधी बंकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या या रणांगणामध्ये 3 उमेदवार जे प्रतिस्पर्धी म्हणून या रणांगणात उतरले, त्यातला पहिला अर्थात भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे नीरज सिन्हा. राष्ट्रीय जनता दलाकडून रेखा गुप्ता या ठिकाणी निवडणूक लढतायत. आणि मी जसं मगाशी म्हणालो की जनसुराज पक्षाकडनं प्रशांत किशोर हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत.
पण आत्ताचे जे आकडे पुढे येत आहेत त्या आकड्यानुसार एक्झिट पोलच्या नंतर लोकांनी नेमकं कुणाला मतदान टाकलं हे ज्यावेळेस या एक्झिट पोलच्या आकड्यानंतर समोर आलं त्यावेळेस असं कळतंय की 50% पेक्षा जास्त मतं ही एकट्या प्रशांत किशोर यांना पडताना पाहायला मिळत आहेत. अर्थात या काल झालेल्या मतदानामध्ये जी मतदानाची आकडेवारी होती, टक्केवारी होती ती इतकी कमी होती की 35% इतकंच मतदान या विधानसभा मतदारसंघात झालं. आपण जर मागच्या वेळी झालेल्या विधानसभा मतदानाचा आकडा बघितला तर तो सुद्धा अगदी 42% इतकाच होता. त्यामुळं 35% म्हणजे घटलेला जो काही मतदार आहे, घटलेला जो काही मताचा टक्का आहे, हाच मुळात भाजपसाठी अडचणीचा ठरू शकेल अशी चर्चा राजकीय विश्लेषण करणारे अथवा राजकीय विशेषज्ञ व्यक्त करतात. पण नेमकं एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत हे सगळ्यात आधी समजून घेऊया. वोट वाईब या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये नीरज सिन्हा जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना 32% मते मिळतील असा अंदाज त्यांनी मांडलाय. याच ठिकाणी आरजेडी राष्ट्रीय जनता दलाच्या ज्या उमेदवार आहेत रेखा गुप्ता यांना 17% मतं मिळतील असा अंदाज वोट वाईब यांनी मांडलाय. आणि तिसरा जनसुराज पक्षाचे जे प्रशांत किशोर आहेत यांना मात्र 44% मतं मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजे एकूण या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो आणि प्रशांत किशोर यांच्यामध्ये फार मोठं अंतर पाहायला मिळतं. पोल पंडित या संस्थेने मांडलेल्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत नीरज सिन्हा त्यांना 38 ते 42% मतं मिळत आहेत. आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना 5 ते 7% मतं मिळत आहेत. आणि जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना 50 ते 54% मतं मिळतात. अर्थात आपण बघितलं की पहिल्या संस्थेचा एक्झिट पोल असेल, दुसऱ्या संस्थेचा असेल आणि आता तिसरा रुद्रा रिसर्च यांनी जे मांडलेला एक्झिट पोलचा सर्वे आहे त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नीरज कुमार यांना 36% मतं मिळत आहेत. आरजेडीच्या रेखा गुप्ता यांना 10% मतं मिळत आहेत. तर जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांना 50% मतं मिळत आहेत. अर्थात एक्झिट पोलच्या आकड्यावरती खरं तर आता भाजपला धक्का बसतोय किंवा तो कसा बसतोय याची चर्चा आपण यासाठी करतोय कारण तुम्ही जर 2014 नंतर केंद्रात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पार्टीचे सरकार बघितले असतील, अगदी तिथपासून गल्लीपर्यंत होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, झेडपी या निवडणुकामध्ये बहुतेक एक्झिट पोल मागच्या 10 वर्षामध्ये हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. खरं तर आपण हेही ऐकलं असेल की निवडणूक कोणतीही झाली आणि त्या ठिकाणी एक्झिट पोलचे आकडे जर सांगायला लागले की या निवडणुकीमध्ये भाजपचं सरकार येणार आहे अथवा भाजपचाच कॅन्डिडेट निवडून येणार आहे, त्यावेळेस अनेक वेळा माध्यमावर सुद्धा टीका झाली, त्या सर्वे घेणाऱ्या संस्थांवर सुद्धा टीका झाली. कारण ते कधी कधी एकतर्फी सर्वे आहेत का असं वाटायला लागायचं. मात्र ज्यावेळेस हेच आकडे आपण प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी कम्पेअर करत होतो त्यावेळी मात्र ते एक्झिट पोल खरे होते असंच आपल्याला म्हणावं लागेल. आणि म्हणून जर भाजपच्या बाजूनं कौल देणारे एक्झिट पोल हे जर जशाच तसे उतरत असतील तर मग हे जे कौल सध्या प्रशांत किशोर विजयी होतील असे सांगणारे आहेत ते सुद्धा जरी तंतोतंत नाही जुळाले तरी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या जाण्याने म्हणजे यांच्या खरं तर प्रतिष्ठेची ही निवडणूक म्हटली पाहिजे. ते जरी आता राज्यसभेवर खासदार झाले असले तर ही जी निवडणूक होते ही त्यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या ठिकाणी ही पोटनिवडणूक होते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की मागच्या महिनाभरापासून ज्या काही घडामोडी देशामध्ये घडतायत त्या घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. किंबहुना जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जे अनेक आंदोलनाला चिरडून टाकणारं सरकार म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आपल्याला आठवत असेल की 5-6 मोठी आंदोलनं जर आपण देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये बघितले असतील त्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. हरियाणा, पंजाब सारख्या शेतकऱ्यांनी दिल्ली शहराच्या वेशीवरती तब्बल 1 वर्षभर आंदोलन केलं होतं. त्यानंतर सुद्धा सरकारला जाग आली नाही. अगदी माध्यमानं सुद्धा ते आंदोलन दाखवणं बंद केलं होतं. आंदोलन कसं चिरडून टाकायचं हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला खूप चांगलं कळतं असं लोक म्हणायचे. मात्र हे सगळा समज मागच्या महिनाभरापूर्वी मात्र सगळा खोटा ठरला. सुरुवातीला सोनम वांगचुक यांनी केलेलं आंदोलन, त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीची झालेली एंट्री आणि त्याला काँग्रेसचं मिळालेलं समर्थन इतकं मोठं होतं की आपल्याला माहित आहे जंतर मंतरवरच्या त्या आंदोलनाने सरकारला हादरवून टाकलं. सोनम वांगचुक यांना जबरदस्ती ताब्यात घेण्याचे जे प्रयत्न झाले त्यानंतर तरुणाई ज्या पद्धतीनं रस्त्यावर उतरली
ती केवळ जंतर मंतरवर नाही तर जंतर मंतर पासून अगदी छोट्या शहरापर्यंत त्याचं लोन पसरलं आणि सरकार धारेवर आलं. सरकारने अखेर केंद्रीय वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला आणि यामध्ये तरुणांनी हा लढा जिंकल्याचं समोर आलं. बांकीपूरमध्ये होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर मुद्दा मांडतायत वैद्यकीय शिक्षणाचा, प्रशांत किशोर मुद्दा मांडतायत अर्थात नीट परीक्षेचा. आणि म्हणून विद्यार्थी तरुण ज्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये उभा टाकले आणि त्यानंतर त्यांच्या बाजूने उभा टाकलेला जो काही शिकला सवरलेला वर्ग होता तो इतका मोठा आहे की त्याचा परिणाम या निवडणुकीत होणार आहे का? खरं तर बांकीपूरमध्ये एका छोट्याशा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये लागलेला निकाल थेट सरकारवर परिणाम करणारा असेल का? कदाचित या एका जागेचा सरकारवर थेट काही जरी परिणाम होणार नसला तरी परसेप्शन नेमकं काय आहे? एका आंदोलनाने निर्माण झालेली जी धग आहे ती देशामधल्या कोणत्या कोणत्या भागात पोहोचली आहे याचा अंदाज कदाचित या उद्याच्या मतमोजणीनंतर करणार आहे. कारण 30 तारखेला काल या बांकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडलं आणि 3 तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी साधारणतः 8 वाजता मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि साधारणतः पहिल्या 2 तासामध्येच निकाल बाहेर येईल. पण हा निकाल जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाणारा असेल तर मग मात्र भारतीय जनता पार्टीच्या या सरकारसाठी हे आंदोलन लिटमस टेस्ट किंबहुना ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे. खरं तर 2029 पर्यंत कोणतीही मोठी निवडणूक देशात किंवा मोठ्या राज्यामध्ये जरी नसली तरी भाजप विरोधी विचाराचे लोक त्यामध्ये कॉकरोच जनता पार्टी नंतर मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला तरुण, आक्रमक झालेली काँग्रेस यांची ताकद इतकी वाढती आहे की कदाचित मोदी शहांच्या सरकारसमोर सुद्धा आता प्रश्न निर्माण व्हावेत अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळं बांकीपूर विधानसभा मतदारसंघाची ही पोटनिवडणूक अतिशय छोटी आहे. म्हणजे प्रशांत किशोर या ठिकाणी आघाडीचे उमेदवार ठरत असताना एक्झिट पोल सांगतायत त्याप्रमाणे त्यांना अगदी 60 ते 70 हजार मतं जरी मिळाले तरी ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे. कारण मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की या निवडणुकीमध्ये 35% इतकंच मतदान झालंय. प्रशांत किशोर बाबतीत एक गोष्ट मुद्दामून सांगितली पाहिजे की प्रशांत किशोर यांची राजकीय रणनीती खरं तर मोदीपासून ममता बॅनर्जी पर्यंत अलीकडच्या म्हणजे तमिळनाडू सारख्या एका राज्यामध्ये सरकार आणण्यापर्यंत त्यांची रणनीती कामाला आली. पण त्यांची रणनीती स्वतःच्या पक्षासाठी मात्र कामाला आली नाही. काही दिवसापूर्वी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष सबसेल फेल ठरला आणि आपल्याला माहित आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचं मॅन्डेट मिळालं नाही. तेच प्रशांत किशोर पुन्हा एकदा स्वतः नशीब आजमावतायत. आता प्रश्न इतकाच आहे की नितीन नवीन यांचे वडील 4 वेळा ज्या मतदारसंघातून आमदार झाले, म्हणजे नितीन नवीन यांचे वडील याच मतदारसंघातून 4 वेळा आमदार झाले होते. मात्र 2006 मध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी पोटनिवडणुकीतून नितीन नवीन हे आमदार पहिल्यांदा झाले होते आणि त्यानंतर सलग 3 वेळा नितीन नवीन हेच या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. आता पुन्हा एकदा नितीन नवीन हे जरी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे झाले असले, ते स्वतः राज्यसभेत खासदार म्हणून गेले असले तरी त्यांच्या नेतृत्वात असलेला हा मतदारसंघ भाजपकडेच राहतो का? भाजपचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ नितीन नवीन यांच्याकडून प्रशांत किशोर खेचून घेतील का? हे जरी पुढच्या काही तासामध्ये कळणार असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे, जंतर मंतरवरच्या या आंदोलनाची धग सरकारपर्यंत पोहोचले आणि म्हणून सरकार आता खरं तर काळजी घेताना पाहायला मिळत आहे. किंबहुना तरुणाचा कौल काय, मुलांचे प्रश्न काय, मोदी सरकारबद्दल लोकांचं मत काय हे किमान जाणून घेण्याचा तरी प्रयत्न करतोय. हेही नसे थोडके आहे. पण अर्थात या गाजलेल्या चर्चा होणाऱ्या या निवडणुकीमध्ये मात्र काय होणार आहे हे बघण्यासाठी मात्र आपल्याला पुढच्या काही तासाची नक्कीच वाट बघावी लागेल. धन्यवाद.